लातूरमधील कीर्ती ऑइल मिलमध्ये टाकी साफ करताना 9 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय। सोड्याची टाकी साफ करण्यासाठी 9 कर्मचारी उतरले होते आणि त्याच वेळी हा अपघात घडला। निशांत भद्रेश्वर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। निशांत, या सगळ्या संदर्भात काय अधिक तपशील आहे? दीपक, अत्यंत धक्कादायक अशी घटना आहे। काल दुपारी कीर्ती ऑइल मिलमध्ये जे कंत्राटी गुत्तेदार आहे येरमे यांच्याबरोबर 4 कर्मचारी त्यांनी घेतले आणि तो कीर्ती ऑइल मिलमधील वेस्ट सेटलमेंट टँक साफ करण्यासाठी गेला। या टँकमध्ये त्या कारखान्यातील जेही दूषित पाणी आहे ते येतं, त्याच्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया करून ते पाणी बाहेर सोडण्यात येतं। या टँकची दर 1 ते 1.5 महिन्यामध्ये सफाई केली जाते आणि ती सफाई काल करण्यात येत होती। त्यावेळेस येरमे यांच्या बरोबर जे असलेले 3 ते 4 लोक आहेत ते त्या टँकमध्ये उतरले आणि ते पुन्हा बाहेरच आले नाहीत। ते का बाहेर आले नाहीत हे पाहण्यासाठी किती कर्मचारी आतमध्ये उतरले तेही बाहेर आले नाही। त्यानंतर नेमकं काय झालं याची माहिती घेण्यासाठी निलेश शिंदे नावाच्या एका कर्मचाऱ्याच्या पोटाला दोरी बांधून त्याला टँकमध्ये सोडण्यात आलं। त्यावेळेस त्याचा जीव गुदमरला। त्यानं बाहेर काढा असं ओरडल्यानंतर त्याला बाहेर काढण्यात आलं आणि नंतर घटनेचं गांभीर्य सर्वांना लक्षात आलं। त्यानंतर पळापळ सुरू झाली, त्यांना वाचवण्यासाठीचे सर्व प्रयत्न सुरू झाले। मात्र टँकमध्ये विषारी वायू असल्या कारणानं टँकमध्ये जायची कोणाची तयारी नव्हती आणि ती वाचवणं शक्यही नव्हतं। त्यामुळे टँक बाहेरच्या बाजूने फोडण्यात आला आणि त्याच्यामधलं जे विषारी वायू आहे त्याला बाहेर पडण्याची वाट देण्यात आली आणि त्यानंतर ते जे 9 मृतदेह आहेत ते बाहेर काढण्यात आले। ही सर्व प्रक्रिया जवळपास 10 ते 12 तास चालली आणि त्यानंतर हे 9 मृतदेह बाहेर काढण्यात आले। मात्र ही प्रक्रिया सुरू असतानाच लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी त्याची सर्व माहिती घेतली आणि कंपनीचे जे मालक आहेत त्यावर कडक कारवाई करू असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। नातेवाईकांना त्याची मदतही केली जाईल असंही सांगण्यात आलेलं आहे। त्यावेळेस तिथे आलेले सहाय्यक कामगार आयुक्त जे आहेत यांनाही काही नातेवाईकांनी धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे आणि त्यामुळेच कुठेतरी प्रकरण चिघळतं की काय असा प्रश्न निर्माण झाला होता। निशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। आणि या सगळ्या संदर्भात पालकमंत्र्यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया। कुटुंब आहे, ते कुटुंब या माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य आहेत। जे काही त्यांच्यासाठी इतर त्यांच्या भविष्यासाठी जे काही आपल्याला सहकार्य करावं लागेल ते त्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जाईल। जे ओनर आहेत या लोकांवर कायदेशीर जे गुन्हे नोंद करता येईल त्याच्यामध्ये 302 जो ओनर आहे तोही गुन्हा त्याच्यामध्ये आम्ही आमच्या कमिशनरने सांगितलं ते नोंद करता येतं।